नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर फायनली तो दिवस आलेला आहे। 5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन आता आलेला आहे। तर आजचा दिवस आहे तो। तर दीपिकाच्या घरी 5 दिवसाचे गणपती असतात। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, तर आपल्या कोकणातली पारंपरिक संस्कृती लोक कशी जपून आहेत, अजून डोक्यावरून गणपती कसे घेऊन जातात, ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। पूर्ण ब्लॉग दीपिका हँडल करणार आहे। तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। दीपिका पहिल्यांदा ब्लॉग बनवते, तर काही गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात, तर ते थोडं सांभाळून घ्या। तर भेटूया ब्लॉगमध्ये। नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे गणपती बाप्पाचं 5 दिवसाचं विसर्जन होणार आहे। गणपती बाप्पा जेव्हा येतात घरी, तेव्हा खूप आनंदाचं वातावरण असतं। सर्व फॅमिली, सर्व गावात ते एकत्र येतात। खूप छान वातावरण असतं। आज नाच आणि सर्व मुली आणि मुलं गावातले सर्व भजन आणि नाच करणार आहेत। तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये, ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला विसर्जनचं व्हिडिओ बघायला मिळेल। धन्यवाद।
तर मित्रांनो, हा होता आपला एक छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये आपण पारंपरिक गणपतीचे विसर्जन बघितले, आपल्या कोकणातली संस्कृती बघितली की कसे डोक्यावरून गणपती घेऊन जातात आणि हे डोक्यावरून गणपती घेऊन जाणे खूप जुनी प्रथा आहे आपल्या कोकणातली. तर ही जपणं खूप गरजेचं आहे आणि ती लोकांनी अजूनही पकडून ठेवलेली आहे गट, जे आपल्याला अनुभवायला भेटत आहे. नाहीतर आताच्या टाईममध्ये सर्व गाडीमधून गणपती घेऊन जातात आणि रिटर्न येतात, त्यामध्ये मजा नसते, वाईब नसते ही. तर काही लोकांचे रिझन्स असतात, पण कोकणामध्ये असे रिझन्स नाही भेटणार तुम्हाला. सर्वजण अनवाणी पायाने डोक्यावर गणपती घेऊन विसर्जनाला जातात आणि एकदम असं प्युअर पद्धतीने त्या गणपतीचं विसर्जन केलं जातं. असं फेकून नाही दिलं जात किंवा लपटून नाही दिले जात, एकदम पद्धतशीर तिथे गणपतीचं विसर्जन केलं जातं. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असणार. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच कमेंट करून सांगा. आपलं आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.